ठाकरे बंधू एकत्र येणार का हा गेल्या काही काळामध्ये सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न। दस्तूरखुद्द उद्धव ठाकरेंनी फ्रंटफूटवर येत या प्रश्नाचं उत्तर दिलं। मात्र उत्तर असं दिलं की शरदचंद्र पवारांनाही अभिमान वाटेल, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं। या उत्तरातून ज्याला जो हवा तो तसा अर्थ काढू शकेल। कोण सांगू शकेल का काय आहे महाराष्ट्राच्या मनात? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। ज्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांकडे ठोस प्रस्ताव येईल त्या दिवशी त्याच्यावरती निर्णय घेतील। दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते। महाराष्ट्राच्या जनतेचं मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही। मला नाही वाटत आता वेळ निघून गेलेली आहे। मुंबईतल्या चारकोप परिसरातल्या एक महिला पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत होत्या। या छोट्याशा पक्षप्रवेशासाठी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः हजर होते। या पक्षप्रवेश कार्यक्रमात फार कुणालाही रस नव्हता, पण त्या निमित्तानं उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबद्दल काय बोलतात याची उत्सुकता सर्वांना होती आणि उद्धव ठाकरेंनी बिलकुल निराश केलं नाही। ठाकरे बंधू एकत्र येणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाचा हवाला देत त्यांनी आता थेट निर्णयच कळवण्याची भाषा केली आहे। जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। हे सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय। माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। ठाकरे बंधूंच्या बद्दल महाराष्ट्राच्या मनात काय आहे याचं उत्तर देणं कठीण आहे, पण मनसेच्या मनात काय आहे हे उत्तर तुलनेनं सोपं आहे। मनसैनिकांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या बद्दल बऱ्यापैकी शंका आहे, जुन्या अनुभवातून आलेला एक प्रकारचा अविश्वास आहे आणि संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासारख्या पहिल्या फळीतील मनसैनिकांनी ते लपूनही ठेवलं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं आहे असं संदीप देशपांडे म्हणतात। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं की या दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी 2019ला, म्हणून त्यांनी त्यांना दोघांना मिळून निवडून दिलं। पण उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मनात आहे ते केलं नाही, स्वतःच्या मनातलं केलं। त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे ऐकण्यास आम्ही जास्त उत्सुक आहोत। उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे, एक कॉल एक फोन। जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला। आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला। मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो। तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील। पण आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे? कॅमेरा समोर बोलून युती होऊ शकते का? खासदार संजय राऊत यांनी सकाळीच सगळे सकारात्मक संकेत देऊन टाकले। अमित ठाकरेंची स्तुती केली, संदीप देशपांडेंच्या शंकांना उत्तर दिलं आणि उद्धव राज यांचं फोनवर बोलणंही झालं असेल अशी शक्यताही वर्तवली। अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं, गोड मुलगा। जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे। त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत। आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे। आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवं आहे? मग मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन। आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना। जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही। काय सांगावं, फोन झालेसुद्धा असतील। त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी?
ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर पत्रकारांनी विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांनाच चिमटा काढला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र प्रश्नाला सरळ सरळ बगल दिली. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. महाराष्ट्राच्या मनात असेल की होणार युती संदर्भात आमची महायुती मजबूतीने लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकणार. भाजपच्या प्रवीण दरेकरांनी संदीप देशपांडेंचा दाखला देत एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. तर एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचं शिंदेंच्या शिलेदारांना वाटतंय. महाराष्ट्राच्या जनतेचं मन आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं मन त्या ठिकाणी येत आहे असं मला वाटत नाही. आणि या संदर्भामध्ये मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडेने अत्यंत स्वयंस्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मागच्या 2 निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावं असं वाटत होतं, परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनात वेगळंच होतं. मला नाही वाटत आता वेळ निघून गेलेली आहे आणि उद्धव साहेबांनी जो शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडलेला आहे त्याच्यामुळे मुंबईची मराठी जनता आता तो स्वीकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि दोघांनाही आता एकत्र यायला खूप उशीर झाला असं मला वाटतं. महायुतीचा सूर नकारात्मक असला तरी महाविकास आघाडीनं ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर त्याचं स्वागत केलंय. सुप्रिया सुळेंनी तर त्याही पुढे जात आपलं मत मांडलंय. मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही 2 संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. महाविकास आघाडीमध्ये यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असेल तर का नाही आम्ही स्वागत करणार त्याचं. बघूया ना काय होतंय. अर्थातच मला नाही वाटत आता वेळ निघून गेलेली आहे आणि उद्धव साहेबांनी जो शिवरायांचा मार्ग सोडून काँग्रेसचा मार्ग पकडलेला आहे त्याच्यामुळे मुंबईची मराठी जनता आता तो स्वीकारेल की नाही हे सांगता येत नाही आणि दोघांनाही आता एकत्र यायला खूप उशीर झाला असं मला वाटतं. जाहीर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले. आता थेट निर्णयच कळवू असं सांगितल्यानं दोन्ही ठाकरे बंधूंचं याआधीच ठरलेलं आहे का अशी चर्चाही सुरू झाली आहे. पण उद्धव ठाकरे युतीबाबत खुलेपणानं बोलत असले तर या चर्चेची सुरुवात करणारे राज ठाकरे मात्र अजूनही गप्प आहेत. त्यांच्या मौनाचा नेमका अर्थ काय हे सुद्धा पाहायला हवं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.